29 एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नाशिक दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हे एकत्र उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी राऊत, जयंत पाटील, थोरात उपस्थित राहणार आहेत। शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आपला दाखल करण्यात येणार आहे। तर एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरलेली असतानाच महायुतीचे मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात। उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, शिवसेनेचा उमेदवार आहे, परंतु शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब तसेच बाळासाहेबजी थोरात आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे जयंतराव पाटील साहेब हे सुद्धा या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे। आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक मतदार या ठिकाणी सर्व पक्षाचे, आम आदमी पार्टी असेल, कम्युनिस्ट असेल, संभाजी ब्रिगेड असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 5ही पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि सगळे मतदार बंधू भगिनी या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।